अपने इस्तीफे को लेकर चल रही अटकलों पर अब भाजपा नेता और विधान परिषद सदस्य संदीप जोशी ने खुलकर अपनी बात रखी है। उन्होंने साफ कहा है कि उन्होंने ये फैसला पूरे सोच विचार के बाद लिया है और इसके पीछे किसी तरह का दबाव या नाराजगी नहीं है। इस विषय पर यूसीएन प्रतिनिधि ने उनसे बातचीत की। भाजपचे नेते आणि विधान परिषद आमदार त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे संदीप जोशी यांच्या लेटर बॉम्ब नंतर नागपूरसह भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडालेली आहे आणि संदीप जोशी यांच्या समर्थकांनी आंदोलन केलं आणि हा निर्णय वापस घ्या अशी त्यांना गळ घातली आणि अजूनही कार्यकर्त्यांची रीक सुरू आहे। जेव्हा तुम्ही मुख्यमंत्र्यांना हा निर्णय सांगितला त्यांची काय प्रतिक्रिया होती, कारण ते तुमचे जवळचे मित्र देखील मानले जातात? नाही, ते असं म्हणाले की बा तुझ्या निर्णयावरती काय प्रतिक्रिया द्यावी ही मला समजतच नाही आहे। आणि त्याच्यानंतर मग एक मोठं कन्व्हर्सेशन झालं दुसऱ्या दिवशी, त्यानंतर मी हा निर्णय जाहीर केला। भाजपच्या गोटात विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत। तुम्ही व्यथित होऊन निर्णय घेतला किंवा कोणाचा दबाव होता किंवा दबाव तंत्राचा वापर देखील आला असंही चर्चा म्हटली जाते, काय सांगाल यावर? शुद्ध वेडेपणा आहे हा। काही व्यथित वगैरे नव्हतो, मुळीच व्यथित नव्हतो आणि दबाव तंत्र तर माझ्या रक्तात नाही आहे। मागचे 25-30 वर्ष झाले मी भारतीय जनता पार्टीत आहे। दबाव तंत्र जर करायचं असेल तर आपल्या आईवरती दबाव तंत्र आपण करत नसतो। तर भारतीय जनता पक्ष माझ्यासाठी आई आहे, त्यामुळे ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे। ही काही जण असतात ज्यांना अशा गोष्टी पसरवायच्या असतात, ते तसं पसरवतात। तुमचे समर्थक आणि भाजपचे कार्यकर्ते हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे 25 तारखेला, जेव्हा ते दावोसवरून येतील। त्याच्यानंतर पुन्हा जर भेट झाली तर पुन्हा तुम्ही विचार कराल का यावर? मी त्यांच्याशी बोलील, त्यांना जाऊ द्यावं। कार्यकर्त्यांना, नेत्यांना ज्यांना भेटायचं आहे त्यांनी भेटून देवेंद्रजी काय म्हणतील, माझ्याशी बोलतील, त्यानंतर ठरवूया। आपल्यासोबत होते भाजप नेते संदीप जोशी आणि सध्या तरी आपण आपल्या निर्णयावर ठाम आहे असं त्यांनी यूसीएनशी बोलताना स्पष्ट केलं। कॅमेरा पर्सन व्यंकटेश नायडू सोबत राहुल जोशी, यूसीएन न्यूज, नागपूर।